नेत्रा, तुला सरळच विचारते, मला उत्तर हवंय. यांच्या मनात असं काय आहे की जे तुला कोणासही कळू द्यायचं नाहीये? बोल ना. अशी गप्प का बसलीस? बोल. आजी, असं असं खरंच काही नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. नेत्रा, ही गोष्ट मला एकटीलाच नाही वाटत आहे, सगळ्यांनाच तसं वाटतंय. हे बघ नेत्रा, आधी माझी तुझ्याबद्दलची मतं खूप वेगळी होती. काळानुरूप त्यात बदलही झाला. आता तर तू या घरची सून आहेस. मग मला सांग, या घराशी नातं जोडून याच घरातल्या माणसांपासून काही गोष्टी लपवायच्या, यानं तुला काय मिळणार आहे? नेत्रा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आजी सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं. मला फक्त आजोबांना काही त्रास होऊ द्यायचा नाहीये. आता गेले काही दिवस तुम्ही नव्हता तर मी बराच वेळ घालवला ना आजोबांबरोबर. त्यामुळे त्यांना काय हवं काय नको, त्यांना काय वाटतंय हे थोडं थोडं कळायला लागलं होतं मला. आणि म्हणूनच काल जेव्हा आपण ते सगळं करत होतो तेव्हा मला असं वाटलं की त्यांची परवानगी नाहीये, म्हणून मी मग आजी तुम्ही नका ना गैरसमज करून घेऊ. आणि हे सगळं साहेब तुमच्यामुळं होणार. अहो नारायणराव, पण ती जमीन आहे कुठे नक्की? आहे थोडं थोडं पुढे चला, मग डाव्या अंगाला थोडं इकडे. नारायणराव, अचानक पाऊस कसा आला? ही गर्दी कसली? बघा ना काय झालं. अरे त्या सुजाताचा बाळ खड्ड्यात पडला. काय? अहो पण बघा ना काय झालं. अरे सुजाताचा बाळ खड्ड्यात पडलं. काय झालं? अरे आता कसं वाचवणार त्याला? तिथे तर खूप दलदल आहे. अरे तिने चिखलात उडी मारली, वाचवेल ती बाळाला. सुजाता, अगं हे सगळं मी नाही, देवी आईने केलंय. तुला जर आभार मानायचेच असतील तर देवी आईचे आपण. अख्ख्या गावात उसासांचा पाऊस पडतो तिच्यासाठी. ते नसते भीक घालत पुन्हा. एक भाऊ पण आहे, तिच्या सावलीला जरी कोणी उभं राहिलं ना, नजरेनं कापून काढतो नुसता. आणि देवी आई आशीर्वाद आहे तिला, म्हणजे शक्तीच म्हणा ना.
शक्ती म्हणजे असं बघा, तिनं कुणाला हात लावला की दुखणं गायब. म्हणजे आमची मन चालता फिरता दवाखानाच आहे म्हणा ना गावातला. कुणी एखादी बाळंतीन आडली, मनूला बोलवा. कुणाचा पाय मुरगळला, मनूला बोलवा. कुणी खाट धरली तरी मनूला बोलवा. अहो माणसं तर माणसं, जनावर सुद्धा. म्हणजे कुणाची गाय जर आडली ना, मनू फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवते आणि जादू होते, जादू. म्हणजे सांगण्याचा मतलब काय, थोडक्यात काय, तिच्या नुसत्या स्पर्शानं जुनी जुनी दुखणी गायब होतात माणसांची. कित्येक जणांची दुखणी बरी केली तिने. तुम्हाला आहे का काही एखादं जुनं दुखणं? अरे बापरे, तुमचं तर फार अवघड आणि जालिम दुखणं दिसतंय साहेब. आपल्या गावात मोठा कारखाना उभारणार आहेत. हो हो हो, ऐकलं मी त्यांच्याबद्दल. त्यांचं काय? ते काय झालं, गडी आला तर एवढा लांबचा प्रवास करून आणि रस्ते खड्डे खांदा धरलाय. तसं म्हणलं जुनं दुखणं खांद्याचं, पण आज जरा उचल खाल्ली त्यानं. मी बाम चोळून दिला, औषध गोळ्या दिल्या, कशानंच आराम पडे ना. म्हणलं आता मनोरमाचा हात लागल्याशिवाय काही दुसरा इलाज नाही. नाही चला मी येते तुमच्या चला. अगं ताई, पण किती पाऊस आहे इतक्या पावसात? नाही, छत्री आणली ना मी. काळजी करू. हा बरं चला, मी पण येतो. जेवता जेवता नको उठू तू ताटवून. मी घेऊन जातो, आणून जोडतो. तू कशाला काळजी करतो? म्हणू तुझी बॅग कुठे? बॅग? ते डॉक्टर साहेबांना आणायला गेली, त्यांची बॅग पण घ्यावी लागते ना. साहेब बघू मला कुठे दुखतंय. खांदा दुखतोय हो, जे बऱ्याच वर्षांपासून दुखतोय आणि अधूनमधून दुखायला लागतो. पण जेव्हा दुखायला लागतो तेव्हा हे बघा, वरतीही घेता येत नाही. अक्षरशः बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं, कोणी काहीच सांगू शकत नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्रिनयना देवी आहे ना, ती बरं करेल. तुम्ही शर्ट काढा. शर्ट? हा. अहो असं कसं शर्ट काढू? खांदा दुखतोय ना, मला बघावं लागेल. काढा तुम्ही शर्ट. नाही नको, शर्ट काढायचं असेल तर असू दे. अहो हे खूप वाईट असतं. मी तुम्हाला आमच्या गावातलं सांगते, शंकरराव पाटील, त्यांच्या पण खांद्यात अशीच कळ यायची. बरं मी मदत करायची म्हटले की नाही नाही म्हणायचे. मग काय एक दिवशी असेच जागच्या जागी गेले. हो. काय सांगताय तुम्ही हे? अहो पण तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला तसं काही नाही होणार. मी बघते. अहो आता मी बघते म्हटलं ना, बघते. काय झालं? आणि हो, हा कारखाना फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा रोजगार देणार आहे. बायकांच्या हातात 4 पैसे खेळतील. घरच्या लक्ष्मीच्या हाती लक्ष्मी खेळणं गरजेचं आहे, तरच हा समाज सुधारेल.
आणि दुसरा महत्व काय झालं? काय झालं सर? पोटात कळ येते. साहजिक आहे. काय अहो, इथं आल्यापासून बाहेरचं मागवून खाताय, मग पोट दुखणार नाही तर काय होईल? बिघडलं पोट. अगं मनोरमा, बघ काय झालं बघ. नाही, नको असू दे. नारायणराव, आपण डॉक्टरकडे जाऊया. माफ करा हा, आपण या विषयावर उद्या पुन्हा बोलूया. आणि थांबा. मनोरमाताई गावाच्या कोणत्याही कोपऱ्यात असली तरी तो या ना त्या कारणाने तिथे पोहोचायचाच. भेटी वाढल्या, घट्ट मैत्री होऊ लागली. पाण्यासारख्या नितळ मनाची माझी ताई हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. थँक्स. या. सावकाश. हॅलो. हॅलो, मी बोलतीये. तू तर यावेळी का फोन केलास? तुम्ही तर मला टेलिफोन करायला विसरता, म्हणून मीच केला. काम असतं मला इथे. अहो, एवढं कसलं काम? मला विसरलात तर विसरलात, पण आपल्याला एक लहान मुलगा आहे, त्याला बाबांची आठवण येते, हे लक्षात असू द्या. आणि तो काल जिन्यावरून पडला. हो, खूप लागलंय का त्याला? नाही, म्हणजे थोडा मुक्का मार लागलाय, पण डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, मी कामात आहे आता, नंतर बोलू. अहो, पण माझं ऐकून तर घ्या. हॅलो. 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 कोण बोलतोय? तू कोण बोलतेस आणि हे कुठे आहेत? हे कोण? मिस्टर राजाध्यक्ष. जा, त्यांना जाऊन सांग की त्यांच्या बायकोचा फोन आहे. तू मोलकरणेस बहुतेक तिथली. बरं असो, जाऊन सांग साहेबांना की त्यांच्या मुलाला त्यांच्याशी बोलायचंय, तो जरा आजारी आहे. जा, पटकन जाऊन सांग. हॅलो. 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 लाईन कट झाली बहुतेक. हॅलो. हॅलो.
शोभाताई गरोदर असल्याची बातमी संपूर्ण वावोशीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. गावकी जमली. नको नको ते ताईला ऐकावं लागलं. पण ताई मनात एकच आशेचा किरण घेऊन बसली होती. तो येईल आणि गावकी समोर कबूल करेल की मी मनोरमाशी लग्न करेन. पण पुढे जे घडलं ते. राम राम मंडळी. बस. बोल भालबा, काय म्हणणं आहे तुझं? ताईच्या लग्नाची तारीख आजच ठरवूया. अरे भालबा, लग्नाच्या अगोदर तुझी बहीण गरोदर राहिली आहे, हे चांगले संस्कार का तुमचे? नाही, तुमचं बरोबर आहे. ताईचं चुकलंच आहे. पण आता ह्या सगळ्यात तिची एकटीची चूक नाहीये. त्या साहेबांनी तिला नादाला लावलं म्हणून हे सगळं घडलंय. ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. आणि ताईने या गावासाठी इतकी मदत केली आहे ते तुम्ही विसरू नका. तात्यांची मीना 7व्या महिन्यात अडली होती तेव्हा ताई अनवाणी धावली होती तिच्यासाठी. तुम्ही सगळं विसरू नका. आता अशा प्रसंगी तुम्ही सगळे तिच्या पाठीशी उभे राहा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, पण भालबा साहेब लग्नाला हो म्हणालेत का? हो हो हो. ताई तू शांत राहा. हे पकड. मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. चाल, काय होत नाही. खुर्ची घेऊन या. नमस्कार साहेब. नमस्कार. मंडळी, मला सांगा, एखादा भला माणूस शहरातून येतो काय, आपल्या गावाचा विकास करायचा म्हणतो, आपल्या सगळ्यांचा जीर्णोद्धार करायचा म्हणतो, पण ह्या बहीण भावाच्या पैशाच्या लालचीनं गावाचं किती मोठं नुकसान केलंय बघा. नारायण, तर काय बोलताय तुम्ही? कसला नुकसान? माझ्या बहिणीच्या आबरूचं काय? काय बोलतो भालबा, काय बोलतो? मला एक गोष्ट सांगा मंडळी, एक शहरातला श्रीमंत माणूस, खानदानी माणूस, घरी लग्नाची बायको आहे, लेकरू आहे, असं वाईट वागा कशाला वागल तो? का असं करीन? मी काय म्हणतो, तुम्हाला पैसेच पाहिजे होते ना, अहो मग सरळ मागायचे ना, सरळ मागायचे. साहेब मोठ्या मनाचा माणूस आहे, चांगला माणूस, दिले असते त्यांनी. एवढ्या लोकांना मदत केली, तुम्हालाही केली असती. पण नीट तोंड उचकटून मागायचं ना बाबा, माणुसकीनं मागायचं का? त्यासाठी हे असला आरोप, एवढा गलिच्छ, एवढा घाणेरडा. बस करा नारायणराव. माझ्या चांगुलपणाचे पाढे कोणासमोर वाचताय तुम्ही? कदर आहे त्यांना. माझ्यासारख्या घरंदाज माणसावरती आरोप करून तुम्ही इथे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंत ना. थांबा, तुम्ही लोक ना असे ऐकणार नाही. तुम्हाला आता डायरेक्ट कोर्टातच खेचतो. अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो. अरे नुसती खडी नाही फोडायला लागणार तुम्हाला, 25 लाख भरायला लागतील नुकसान भरपाई म्हणून. हो, तुमच्या पाया पडतो साहेब. 25 लाख? अहो काय झालं? 7 पिढ्या राबल्या गावाच्या अख्ख्या, तरी एवढी रक्कम नाही उभी करू शकणार हो. आणि शेण ह्या भावा बहिणीनं खाल्लंय, गावकऱ्यांचा काय दोष आहे? सगळ्या गावाला का तुम्ही शिक्षा देताय? त्यांचा काय दोष बिचारांचा? साहेब
तुम्ही म्हणताय म्हणून मी सोडतोय आता, पण परत जर का मला असा काही त्रास झाला आणि कोणी आरोप केला ना, कोर्टात खेचेन एकेकाला. नको साहेब, नाही नाही, असं करू नका. बालबा, मनोरमा, कशा करता गावावर संकट ओढून घेताय तुम्ही? अहो दादा, तुम्ही काय बोलताय? हो, हा माणूस आपल्या गावात येऊन आपल्या गावातल्या पोरीच्या अब्रूवर हात टाकतोय आणि तुम्ही चूप. एक शब्द बोलू नको. आता आम्ही निर्णय घेतोय, कुणीही साहेबांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्यावरती कोणताही खोटा आरोप करायचा नाही. बालबा, मनोरमा, आधी माफी मागा त्यांची. त्याची काय गरज नाहीये. गेला माझ्या गावचा विकास गेला सगळा. सगळं जिथल्या तिथं राहिलं. आता तो कारखाना, चांगले रस्ते, हॉस्पिटल, पोरांसाठी शाळा, सगळं जिथल्या तिथं, सगळं जिथल्या तिथं. हे तुमच्या बहीण भावामुळे झालं. हे काय मिळालं असं करून? हा, गावाच्या विकासाचा आढावा येऊन काय मिळालं देवा? मला सगळं कळायला उशीर झाला होता, पण मनोरमा ताईने माझ्यासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. मनोरमा ताई आणि त्याची घट्ट मैत्री तर झालीच होती, पण हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं आणि नंतर दोघांमध्ये जवळीकही वाढू लागली होती. तू ओकेस ना आता? मी जाऊ ऑफिसला? हो साहेब, तुम्ही आता कामावर जा. इतर आबांनी जे काही सांगितलंय ते सगळं खूप भयानक आहे. मनोरमाची बरोबर जे काही झालं ते सगळं खूप वाईट होतं, पण तो जो कोणी फसवणारा माणूस होता त्याला त्याची शिक्षा मिळालीच असेल. तू आता जास्त विचार करत नको बसूस. मी रात्री आलो की बोलूयात आपण. येऊ मी? हो. बाय. ठाकुमा, आपण ना एक काम करूया. आज ती एक वीक सुधी सगळं मीच करणार किचन मध्ये. हो ना? आय मीन सकाळच्या चाय पासून डिनर पर्यंत सगळं मीच करणार. चालेल?
मला चालेल, तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का? चालवून घ्यावं लागेल. नेत्रा, ही बघ तुझी जाऊ काय बोलते. बरोबर ना? सॉरी, उशीर झाला मला. मी अद्वैत साहेबांबरोबर बाहेर गेले होते. मी बघते स्वयंपाकाचं. इट्स ओके नेत्रा, एक दिवस नाही स्वयंपाक केला काही हरकत नाहीये. आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेतो. हो. आजोबांसाठी सूप करायचं. अरे मी करते ना, तू जा आराम कर. जा 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 जा, मी करते. खरंच नेत्रा, तू जा आणि तुला जे हवंय ते सांग, ते सगळं आम्ही आणून देतो. मस्त आराम कर, हवं तर छान फिल्म बघ, आम्ही करतो सूप पण. काकूमा. हा हो काय? मी आणि तेजस ना काल एक मस्त हॉरर फिल्म पाहिले होते. हॉरर फिल्म? तू घाबरली नाहीस? घाबरली ना काकूमा. ती बाई ना एकदम काय बोलते डेंजरस होती. अरे मरेली बाईनी स्टोरी होती. काय सांगतेस? हो काकूमा, तिला ना काहीतरी हवं असतं म्हणून ती ना सगळीकडे फिरत असते. काय हवं असतं तिला? काय अवस्था काय सिक्रेट आहे ना, मूवी बघायला पाहिजे तुम्हाला काकूमा. पुढे सांग. आगड सांभळो. आणि ती ना हिरोची खोलीमध्ये जाते आणि स्लोली दरवाजा उघडते. आणि त्याचा झांजराचा आवाज ना पूरा. एक मिनिट. झांजराचं म्हणजे? पायल पायल. ओके ओके ओके. झांजराचा आवाज ना असं पूरा घरमध्ये जाते. नेत्रा म्हणाली तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घ्याल म्हणून तुम्हाला आधी नाही सांगितलं. आणि आबांनी आम्हाला मनोरमा आजीचा एवढाच भूतकाळ सांगितलं. मनोरमा आजी या घरात का दिसते, तिचा या घराशी काय संबंध आहे हे तर अजून काही कळलंच नाहीये. आणि आजोबा ओळखतात मनोरमा आजीला, पण आबा आणि आजोबा एकमेकांना नाही ओळखत. हे नक्की काय आहे ते कळायलाच काही मार्ग नाहीये. आता काय करायचं? बाबांकडनं काही कळणं अशक्य आहे. आजोबांच्या मनातलं ओळखण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे इंद्राणी. पण नेत्राचंही बरोबर आहे, त्यांची इच्छा नसताना असं काही करणं चुकीचं आहे. साहेब, आबांनी मनोरमा आजीबद्दल जे काही सांगितलं ते जवळपास 40 वर्षांपूर्वी घडून गेलंय. तुम्हाला काही आठवतंय का तुमच्या लहानपणीचं? तुम्ही कधी ऐकलं होतं मनोरमा हे नाव? मनोरमा हे नाव मी ऐकलं असतं तर तुला मी आधीच सांगितलं असतं. बाबा प्लीज एकदा नीट आठवून बघा ना. अद्वैत, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. लहानपणचं नाही आठवत एवढं. मला एवढं आठवतं की बाबा आमच्या लहानपणी सतत बाहेरगावी असायचे. त्यांच्याशी अदनमधनं फोनवरती बोलणं व्हायचं, पण मनोरमा हे नाव नाही कधी ऐकलं. आणि आपण आईलाही विचारून बघितलं ना, तिलाही काही माहिती नाहीये. फक्त मनोरमाजी या घरात काय आहेत, त्यांचा काय संबंध आहे या घराशी? म्हणजे कोण आहे काय काही कळलं का? मला काय वाटतं माहितीये का शेखर, आपण दोघं मिळून शोध घेऊया मनोरमाचा, सोपं पडेल. तिचं नाव गाव पत्ता काय, तिच्याबद्दलची सगळी माहिती. पहिले तू खरंच मूर्ख आहेस का मूर्ख असण्याचं आणतेस? तुला काय वाटलं? मी इतके दिवस तुला काही बोललो नाही, काही सांगितलं नाही, याचा अर्थ मी सगळं विसरलोय असं नाही. हा चेहरा, ही सगळी नाटकं, कंटाळा आलाय मला. आणि मला त्रास देऊन तुला आनंद मिळत असेल, पण खरं सांगतो, तुला त्रास देऊन मला अजिबात आनंद मिळत नाही. कारण मी विकृत नाहीये. तुझ्याबद्दल मला वाईट वाटतं, तुझी कीव येते. इतकी कशी का तू निलाजरी? मी तुला काहीतरी करायला सांगणार, मग तू ते करणार, हे सगळं खूप बोरिंग झालंय. आता मला कंटाळा आलाय. त्यापेक्षा तू काम कर. तुला मी मागे म्हणालो होतो मला ते पैसे नकोत म्हणून, ठेव तुझ्याकडे, पण आता मला ते पैसे हवेत. 2 दिवस देतो तुला. 2 दिवस. काय मध्येच काय पैशांचं? मला पैसे आत्ता हवेत.
तुला पैसे मिळणार नाहीत. काय करायचं ते कर. ते इतक्या सहजासहजी डोक्यातून नाही जाणार आहे. साहेब मला काहीच कळत नाहीये, हे असं का होतंय. मला आतापर्यंत जे काही संकेत आले ते सगळे थेट होते. तुमच्यावर हल्ला होण्याचा संकेत, हे सगळं मला सरळ सरळ दिसलं होतं. पण आजोबांच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत असं नाही झालं. मला प्रत्येक संकेत ना असा तुटक दिसलाय. आजोबांचा प्रत्येक संकेत असा तुकड्यांमध्ये का दिसला मला. प्रत्येक संकेतात एक पोकळी आहे, पण ती काय आहे हे जर का आपण शोधू शकलो तर आजोबांच्या बाबतीत हे असं होणं आपण टाळू शकतो का. मी सतत तोच विचार करते. आणि आबांनी आता आपल्याला मनोरमा आजींबद्दल जे काही सांगितलं तो भूतकाळ फक्त मनोरमा आजी घर सोडून जाण्यापर्यंतचाच सांगितलंय. त्यानंतर मनोरमा आजीच्या आयुष्यात काय घडलं हे आबांनाही नाही माहित. आपण जर का तो भूतकाळ शोधू शकलो तर आजोबांचा मनोरमा आजीशी काय संबंध आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि जर का आपण ते गूढ उकललं तर कदाचित आजोबांचा जीव वाचू शकतो का. आणि त्यात इंद्राणीताईंचं या घरात येणं, त्यांना असलेली विद्या ज्याने ते मनातलं ओळखू शकतात समोरच्या माणसाच्या, त्यांचं अचानक घर सोडून जाणं, मग पुन्हा येणं, आणि मग ग्रंथासाठीची धडपड, हे
कशी आहेस? नेत्रा, काय झालं? साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण ह्याबद्दल तुम्ही कोणासमोरही काहीच बोलू नका. म्हणजे इंद्राणीताईंसमोर नाही आणि रुपालीबाई साहेबांसमोर तर नाहीच नाही. नेत्रा, पण असं काय झालंय जे आईपासून लपवावं लागणार आहे?